प्रेज लॉर्ड एव्हरीबडी, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशासाठी की जे व्हिडिओ आम्ही पाठवत आहोत ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. आणि इतरांना देखील शेअर करा, अशासाठी की त्यांना देखील याद्वारे आशीर्वाद मिळणार आहे. आज आपण पाहणार आहोत एलियाच्या जीवनामध्ये. अगोदर आपण 2 व्हिडिओ पाहिलेत. त्याच्यामध्ये एलिया कोण होता, त्याला राजा कोणता होता, राणी कोणती होती, आणि एलियाला देवाने कशाद्वारे, कावळ्याच्या द्वारे अन्न पुरवलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कशाद्वारे एका विधवेच्या द्वारे अन्न पुरवलं की तिचं पिठाचं जे मडकं आहे ते संपलं नाही, पिठातलं पीठ संपलं नाही, तेल आटलं नाही. जोपर्यंत दुष्काळ होता तोपर्यंत देवाने सुपर नॅचरली त्याची गरज पूर्ण केली. प्रभू, तुमची देखील गरज सुपर नॅचरली, अलौकिक, अद्भुत रीतीने गरज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो जिवंत परमेश्वर आहे. तिसरी अलौकिक गोष्ट म्हणजे ज्याला एलिया हा घाबरून पळून चालला होता, त्याला एलिया म्हणे की देवा आता बस झालं, कारण माझ्या पूर्वजांपेक्षा मी काही चांगला नाही. आणि एलिया होतो देवा आता माझा प्राण गेला तरी बरे. पण परमेश्वर म्हटलं नाही, तुला अजून सेवा करायची आहे. पुष्कळ जीवनामध्ये आपण निराश होतो, आपल्याला वाटतं की बस झालं, आपला हताश होतो. समटाइम वी गिव्ह अप, आपण धीर सोडून देतो. परंतु एलियाच्या जीवनातून आपल्याला पाहायला होते की परमेश्वर, आपण निराश होतो पण परमेश्वराची आपल्यासाठी योजना आहे. धीर सोडायचा नाही, हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, कारण देवाची आपल्यासाठी योजना आहे. घाबरून जायचं नाही, परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आणि एलिया जेव्हा चाललेला असतो त्याला तो एका झाडाखाली झोपतो, आणि झोपल्यानंतर त्याला स्पर्श करून देवदूत त्याला जागा करतो आणि म्हणतो की भाकर खा आणि पाणी पी. पाहतो ते तिथं भाकर आहे, पाण्याची सोय. परमेश्वर देवदूताच्या द्वारे त्याला भाकर देतो. परत एलिया ती भाकर खातो, पाणी पितो, झोपतो. परत दुसऱ्या दिवशी देवदूत त्याला स्पर्श करून त्याला उठवतो, म्हणतो उठ, ही भाकर खा. म्हणजे एलियाला कावळ्याच्या द्वारे देवाने अन्न पुरवलं, विधवेच्या द्वारे अन्न पुरवलं, आणि तिसरं देवदूताने स्वतः एलियाला भाकर दिली. परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याची गरज पूर्ण केली. सांगितलं की तुला मोठा प्रवास करायचा आहे, तुला कठीण वाटेल असा प्रवास करायचा आहे. आणि एलिया त्या भाकरीच्या जोरावर एलियाने प्रवास केला, कठीण प्रवास केला. आपल्या जीवनामध्ये कठीण गोष्टी असतील, तुम्हाला वाटतं की हा प्रवास खूप कठीण आहे, हे जीवन खूप कठीण आहे, दुःखी आहे, त्रास आहे, संकट आहे. पण ती भाकर म्हणजे देवाचं वचन, त्याचं वाचन आपण करूया. पुष्कळ आपण व्हॉट्सअप मेसेजेस वाचतो, त्यातले अर्धे निम्मे काय 80% व्हॉट्सअप मेसेजेस फेक असतात. आणि ही जगाच्या समोर फार मोठी समस्या बनलेली आहे. त्याला एक नवीन नाव आहे, डीप फेक. डीप फेक म्हणजे फेक आणि त्याच्यामध्ये डीप फेक. आणि लोक फसले जातात, असत्यावर विश्वास ठेवतात, लबाडीवर विश्वास ठेवतात, सत्य देवाचं सत्य वचन वाचत नाही. म्हणून ती भाकर आपल्याला खायची आहे, आपल्याला ताकद येणार आहे. देवाच्या वचनाचं मनन करा, वाचन करा, आणि परमेश्वर आपल्याला शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो त्या गुहेमध्ये, जेव्हा तो त्या ठिकाणी राहतो, त्याला परमेश्वर म्हणतो की तू गुहेच्या तोंडाशी ये, मी तुझ्या संगती बोलणार आहे. जेव्हा तो गुहेच्या समोर येतो त्याला एक सोसाट्याचा वारा येतो, पण परमेश्वर त्याच्यामध्ये नसतो. एक भूमिकंप होतो, परमेश्वराची उपस्थिती तिथं नाही. अग्नी येतो, त्या अग्नीमध्ये पण परमेश्वर नसतो. पुष्कळ आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला वादळ येतात, मोठमोठे घटना घडतात, त्याला आपण परमेश्वराची वाणी ऐकू शकत नाही. परंतु नंतर सर्व काही शांत झाल्यानंतर सौम्य आवाजामध्ये शांततेने देवाची वाणी तो ऐकतो. आणि परमेश्वर त्याला सांगतो की तुला दोघांना राजा नेमायचा आहे, 2 जणांना तुला राजा नेमायचा आहे. एक हजायल आणि दुसरा येहू, आणि तिसरी तुला संदेष्टा नेमायचा आहे, तो म्हणजे अलिशा. एवढी मोठी जबाबदारी दिली. 2 राजे जाऊन तू त्यांना नेम. पण ज्याला आपलं वाटेल सगळं संपलेलं आहे, परमेश्वराची तेव्हा खरी मोठी महान योजना आपल्यासाठी असते. पण खंबीर व्हा, घाबरू नका, हिंमत धरा. परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, आणि परमेश्वर तुमच्या संगती बोलल्याशिवाय राहणार नाही, कारण तो बोलणारा परमेश्वर आहे, तो ऐकणारा देव आहे. तुमच्या प्रार्थना ऐकणार आहे, तो तुम्हाला शक्ती देणार आहे. ती भाकर, जिवंत भाकर, तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू. थँक यू फॉर वॉचिंग.
आमेन.